जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील शिष्य लक्षणे पाहत आहे। शिष्य कसा असावा याचं वर्णन समर्थ करतायत। शिष्य विश्वासी असावा, सात्विक असावा, भजक असावा, कायाक्लेशी असावा, युक्तिवंत, बुद्धिवंत, प्रज्ञावंत, प्रेमळ भक्त, परमशुद्ध, परमसावध, परोपकारी, निर्मत्सरी, अतिधीर, अतिउदार, अतितत्पर, साक्षेपी, परमदक्ष। नाना प्रकारे समर्थांनी एक एक विशेषण वापरली, एक एक लक्षणं सांगितली की कशा पद्धतीनं शिष्यानं असणं अपेक्षित आहे। आपण जसं एखादा खाद्यपदार्थ बनवत असताना सगळी सामग्री एकत्र करतो पहा। समजा आपल्याला पोहे बनवायचे आहेत, तर असं कधी होतं का की पोहे बनवायला आपण सुरुवात करतो पण पोहेच शोधत बसतो। सुरुवात करताना पोहे म्हणा, त्यासाठी लागणारे मसाले म्हणा, हे सगळे अगदी आपल्या हाताच्या अंतरावरती आपण ठेवतो आणि मग पदार्थ बनवायला सुरुवात करतो। लक्षणांचं पण असंच आहे। लक्षणांचा अभ्यास आपल्याला ध्येयाकडे घेऊन जातो। लक्षणांबद्दलची संकल्पना आपल्या अभ्यासामधली दृढता वाढवते। जसं क्रिकेटच्या खेळामध्ये 3 स्टंप असतात, इकडे आणि तिकडे। इकडून बॉल टाकला जातो, तिकडून बॅटिंग केली जाते। बॉल भलतीकडेच बॉलर टाकत नाही। म्हणजे काय, तर ठराविक भाग नेमून दिलेला आहे, त्या भागामध्ये बॉल टाकला जातो आणि बॅटिंग केली जाते। त्या भागाला पिच असं म्हणतात। म्हणजे पिच ही एक मर्यादा आहे की जिथे बॉल टाकला जातो। आता या मर्यादांचं पालन केलं आणि त्या पद्धतीनं जर खेळलं तर तो क्रिकेट खेळ झाला। अशा मर्यादा प्रत्येक खेळाला आहेत। व्यवहारात सुद्धा मर्यादा आहेत। आपण घरामध्ये राहतो, याचा अर्थ काय, घराच्या भिंतींच्या आत आपण राहतो। घर बांधलं आहे आणि रस्त्यावर राहत आहे असं आपण करत नाही। घराची पण ती मर्यादा आहे। बरं, घरामध्ये राहत असताना सुद्धा मर्यादा घालून दिलेल्या आहेत। आपण वडीलधाऱ्या माणसांशी प्रेमानं आणि आदरपूर्वक वागतो, बोलतो। आता ही सुद्धा मर्यादा आहे जी आपण घरामध्ये पाळतो। तसंच सर्व ठिकाणी मर्यादा आहेत, परमार्थातही त्या आहेत। जे आपण स्वयंपाकाच्या बाबतीत करतो, खेळाच्या बाबतीत करतो, घरात राहताना करतो, तेच परमार्थात करायचं आहे आणि शिष्याकडून तेच अपेक्षित आहे। म्हणून या मर्यादा, ही लक्षणं, ही एक प्रकारची साहित्य आहेत, ज्या साहित्यांनी उत्तम शिष्याचा, साधकाचा पदार्थ बनतो। आता कालपर्यंत आपण या समासातील 30 ओव्या पाहिल्या। आता आपण 31व्या ओवीमध्ये प्रवेश करूया। 31व्या ओवीमध्ये समर्थ काय म्हणतायत पहा। शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र सर्व गुणे। स्वतंत्र असणं हे एक लक्षण सांगितलं समर्थांनी। आपल्या सर्वांना माहीत आहे, आपला देश कित्येक वर्षे पारतंत्र्यात होता। त्यासाठी आपण झगडा दिला आणि स्वातंत्र्य मिळवलं। आता हे आपण का केलं? एक म्हणजे पारतंत्र्यात मुळी असूच नये। आपली प्रगती, आपले कष्ट, आपली जमीन, तिथे जे पिकतं ते, किंवा आपल्या लोकांचा स्वाभिमान, या सगळ्याच्या रक्षणासाठीच स्वातंत्र्य आपण मिळवलं। शिवाय आपल्या पुढच्या प्रगतीसाठी सुद्धा। जे काही घडत होतं ती फक्त गुलामी होती। आपला वापर करून घेतला जात होता आणि पैसा दुसराच कुणी मिळवत होता। स्वातंत्र्य वेगवेगळ्या अंगांनी जीवनामध्ये आवश्यक आहे। प्रत्येक व्यक्ती खरं म्हणजे स्वतंत्र आहे,
पण स्वातंत्र्यानं ती जगते की नाही हा एक वेगळा प्रश्न आहे. आता देशाचं वगैरे स्वातंत्र्य ही कल्पना आपण बाजूला ठेवूया. समर्थ शिष्य लक्षणामध्ये स्वातंत्र्य ही गोष्ट का घालतात? ते असं का म्हणतात की शिष्यानं स्वतंत्र असावं? त्याचं मुख्य कारण हे आहे की शिष्यानं मुळात कुणाच्या अधीन नसावं, कुणाचं मिंध होऊन राहू नये, कुणाची लाचारतेनं चाकरी करू नये. समर्थ रामदासांना ओंगळवाणा आणि मिळमिळीत परमार्थ अपेक्षित नाही. परमार्थामध्ये सुद्धा तेज पाहिजे हे समर्थांना सांगायचं आहे. जे तेज छत्रपती शिवाजी महाराजांकडं होतं, जे स्वातंत्र्यासाठी त्यांनी वापरलं किंवा ज्या तेजस्वी स्वातंत्र्याला त्यांनी उभं केलं, त्या पद्धतीचं तेज परमार्थामध्येही अपेक्षित आहे असा बोध आपल्याला समर्थ करतायत. आपल्या पोटासाठी कुठे काम करू नये, धंदा व्यवसाय नोकरी करू नये असा इथे अर्थ नाही. पण त्या ठिकाणी शिष्यानं लाचारतेनं असू नये असं समर्थांना सुचवायचं आहे. स्वातंत्र्य विषय बघताना आपण पारतंत्र्य आणि लाचारता या गोष्टींकडं पण थोडंसं पाहूया. मनुष्य दुसऱ्याच्या अधीन होतो. स्वतःचे अधिकार, स्वाभिमान सर्व काही गहाण ठेवतो किंवा दुसऱ्याच्या पायात गमावून बसतो. त्याला म्हणायचं पारतंत्र्य येणं. मग समोरच्या व्यक्तीचा किंवा परक्या व्यक्तीचा अंमल आपल्यावरती लागू होतो. आपलं म्हणून तिथे काहीही राहत नाही. ना मते, ना अधिकार, ना वागण्याचं स्वातंत्र्य, ना बोलण्याचं स्वातंत्र्य, ना कसलं. हे जे पारतंत्र्य आहे ते सुद्धा वेगवेगळ्या पातळींवरती होतं. देह स्वतंत्र दिसेल पण आतून परतंत्र असतो. हे उदाहरण कुटुंबामध्ये दिसून येतं. जी व्यक्ती नवऱ्याच्या अधीन असते ती किंवा जी बायकोच्या अधीन असते ती. नवरा आणि बायको हे नातं म्हणजे खरं पाहता एकमेकांना आदर सन्मान देऊन पुढे जगत राहायचं नातं. पण त्या नात्यातही पारतंत्र्य येतं. कधी नवऱ्याला येतं तर कधी बायकोला येतं. आता हे आंतरिक पारतंत्र्य झालं. देहाला सुद्धा पारतंत्र्य येतं. ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो, धंदा करतो, तिथे काही काळापुरता का होईना आपला देह पारतंत्र्यात असतो. घरी जायची इच्छा असते पण घरी जाता येत नाही. का? तर साहेबानं सांगितलेलं नसतं म्हणून. बरं, जो धंदा करतो तो तरी कुठे स्वतंत्र असतो? म्हणजे धंद्याचा मालकसुद्धा धंदा, त्यातील पैसा या गोष्टींमुळं पारतंत्र्यातच असतो. त्याची इच्छा असूनही त्याला धंदा बंद करून घरी जाता येत नाही. कारण कामाच्या ठिकाणी असलेला पैसा त्याचे पाय अडवतात. तो कामाच्या पुढे, पैशाच्या पुढे पारतंत्र्य स्वीकारतो तर नोकर मालकाच्या पुढे स्वीकारतो. एकूण काय, कुणी ना कुणीतरी कुठे ना कुठेतरी पारतंत्र्यात असतंच. स्वातंत्र्य ही प्रत्येकजण आपापल्या सोयीनं भोगत असतो. ज्यावेळी आता आपल्याला काही काम नाही, आपण निवांत फिरायला गेलेलो आहोत किंवा अगदी शांतपणे निवांत आंघोळ करत आहोत, त्यावेळी आपण आपलं स्वातंत्र्य उपभोगतो. अशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये स्वातंत्र्य पारतंत्र्य याचा खेळ चालू असतो. पण समर्थ साधकासाठी स्वातंत्र्य का म्हणतायत ते आता आपण सूक्ष्मपणे पाहूया. मुळात पारतंत्र्य आलं का? आपण एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या घटनेच्या किंवा एखाद्या गोष्टीच्या अधीन झालो आणि पारतंत्र्य आलं. आता आपण अधीन का झालो? साहजिकच आपल्या वासनांमुळं, आपल्या कामनांमुळं. असं पहा, कामातुराणाम न भयम न लज्जा अशी म्हण आहे. जो कामातूर आहे त्याला न भय असतं ना लज्जा असती. तो त्या विकाराच्या अधीन होतो आणि त्या विकारामुळं त्या विकाराच्या पारतंत्र्यात जातो. म्हणजे जसं इंग्रजांनी भारतावरती राज्य केलं
तसा कामविकार मनुष्यावरती राज्य करतो. असं प्रत्येक विकाराच्या बाबतीत मनुष्याचं होतं आणि तो पारतंत्र्यात जात असतो. समर्थ म्हणतायत, शिष्यानं पारतंत्र्यात असू नये, स्वतंत्र असावं. याचा अर्थ असा, आपले जे भोग आहेत, आपल्या ज्या इच्छा वासना आहेत, त्या आपण मालक म्हणून भोगाव्यात. आपण त्या इच्छांचे वासनांचे दास होऊ नये, हे समर्थांना सुचवायचं आहे. आपल्या विकारांच्या अधीन होणं म्हणजे पारतंत्र्यात जगणं आणि आपल्या विकारांवरती मालकी गाजवून जगणं म्हणजे स्वतंत्रतेनं जगणं. असं पहा, आपण सर्वजण सामान्य मनुष्य आहोत. मनुष्य आहोत म्हणजे आपल्याला मन आहे, आपल्याला देह आहे आणि त्या अनुषंगानं देहाचे मनाचे धर्म पण आहेत. अंतरामध्ये वासना आहेत, विकार आहेत. ही गोष्ट ना भगवंत नाकारतो, ना संत महात्मे नाकारतात. पुष्कळ संतांना आपण संत म्हणून जे ओळखतो ते स्वतःसुद्धा साधना करूनच संत झाले, गुरुपदिष्ट मार्गानं चालत जाऊन आत्मज्ञानी झाले. त्यामुळं लग्न म्हणजे काय असतं हे जसं बापाला सांगावं लागत नाही, तसं विकार आपल्यामध्ये आहेत ते संतांना सांगण्याची गरज नाही, ते त्यांना माहीतच आहे. तरीसुद्धा ते आपल्याला स्वातंत्र्यतेचा उपदेश करतात. या अर्थी ते हे जाणून आहेत की हे विकार मालक म्हणून भोगता येतात. गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात की तुम्ही विकारांचे मालक व्हा, त्यांना तुमच्या इच्छेनं भोगा, तुम्ही त्यांचे दास होऊ नका. आता हा विषय सुद्धा नीटपणे पाहणं गरजेचं आहे. विकार म्हणजे तरी काय? आपल्या इंद्रियांची असलेली धाव, आपल्यामध्ये जे सत्व रज तमो गुण आहेत, या गुणांची असलेली बहिर्मुख धाव. दृश्य वस्तूंवरती चित्तवृत्ती धाव घेते, त्याला विकार असं म्हणतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्विकार शास्त्रात सांगितले आहेत, पण ही विकारांना दिलेली केवळ नावे आहेत. त्याच्या मागं काय होतं ते आपण पाहूया. त्याच्या मागं जर काही घडत असेल तर चित्तवृत्ती बाहेर धावते. असं पहा, काम म्हणजे तरी काय, क्रोध म्हणजे तरी काय, किंवा लोभ मोह म्हणजे तरी काय? जो अंतर्मुख आहे त्याचा या कशाशी संबंध तरी येईल का? हे सर्व बहिर्मुखतेचे परिणाम आहेत. म्हणून या विकारांना मालक म्हणून भोगण्यासाठी आधी अंतर्मुखता समजावून घेणं गरजेचं आहे. हे सर्व विकार भगवंतानं निर्माण केलेले आहेत, त्यामुळं ते उपयोगी सुद्धा आहेत. काम उपयोगी आहे, प्रजोत्पादनासाठी तो नसेल तर मनुष्य जमात पृथ्वीवरती दिसणारच नाही. क्रोधही उपयोगी आहे, स्वसंरक्षणासाठी आणि कुणी अन्याय केला तर तो मोडून काढण्यासाठी. पण आपलं चुकतं कुठे ते पाहूया. हे विकार आपलं जीवन जगण्यासाठी मनुष्यामध्ये आहेत, पण मनुष्य या विकारांच्या अधीन झालेला आहे. म्हणजे या विकारांना तो अक्षरशः बेतालपणे वापरतो. फक्त प्रजोत्पादनासाठी काम असं कोण वापरतं का? कामाचा स्वैराचार दिसून येतो. क्रोध फक्त गरजेचा आहे तिथे वापरला आणि सोडून दिला असं आपण करतो का? क्रोधाचाही स्वैराचार दिसून येतो. तसंच इतर सर्व विकारांच्या बाबतीत दिसून येतं. मुलगा काहीतरी चुकतो, लहान आहे वयानं, त्याला योग्य वयात समज देणं गरजेचं आहे. तिथं आईला बापाला क्रोध दाखवणं गरजेचंच आहे. पण म्हणून तो विकार झाला किंवा विकाराच्या अधीन आईबाप गेले असा अर्थ होत नाही. तिथे क्रोध या विकाराचा वापर मुलाला वळण लावण्यासाठी केला गेला. पण सारखाच मुलाला मारत आहे, अगदी मुलाचा जीव जाईल इतकं मारत आहे, बायकोला मारत आहे, घरच्यांना मारत आहे, घराबाहेर मारामारी करत आहे. जरा काही झालं की हातातल्या वस्तू फेकून देणे, जेवणाचं ताट भिरकावून देणे अशी कृत्ये करत आहे. तर तो क्रोधाच्या अधीन आहे, पारतंत्र्यात आहे.
स्वातंत्र्यात नाही. आपल्या जवळ असलेल्या विकारांचा योग्य तऱ्हेनं वापर करणं आणि तो वापर करताना विवेकाचा आधार घेणं म्हणजे स्वातंत्र्यामध्ये राहणं. जसं की कमरेला माझ्या वेगवेगळ्या प्रकारची आयुधं आहेत असं आपण गृहीत धरूया. छोटी सुरी आहे, कट्यार आहे, तलवार आहे, मोठ्या तलवारी आहेत, भाला आहे. आता या आयुधांनी मलाच जखमा व्हायला लागल्या तर मी या आयुधांच्या पारतंत्र्यात नाही का? पण या आयुधांचा जर मी युद्धात युक्तीनं, बुद्धीनं, चपळाईनं वापर केला तर मात्र ती आयुधे माझ्या उपयोगाची ठरतात, मला युद्ध जिंकवून देतात. अशा आयुधांची नंतर मी पूजाही करेन. तसं विकारांच्या बाबतीत आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत आपल्यामध्ये विकार हे राहणारच आहेत. त्या विकारांना जो आपल्या फायद्यासाठी, आपल्या प्रगतीसाठी वापरतो तो स्वातंत्र्यात आहे. आणि असं स्वातंत्र्य शिष्य म्हणून समर्थांना अपेक्षित आहे. काम आहे ना, काम म्हणजे काय? फक्त कामविकार नव्हे. काम याचा एक मोठा अर्थ आहे इच्छा. आपला कामविकार असेल अथवा अन्न खाण्याची वासना, पाणी पिण्याची वासना किंवा आत्ता निरूपण ऐकत आहोत ही वासना की निरूपण ऐकावं, या सर्व गोष्टी इच्छा या सदरामध्येच येतात. त्यामुळं इच्छा तर कुठे जाणार नाही. मग इच्छा करायची असेल तर ती भगवत भक्तीची करावी, साधनेची करावी, म्हणजे स्वातंत्र्यात राहणं. इच्छा आहे ना, तर इच्छा सद्गुरू पूजनाची करावी, सद्गुरूंच्या उपदेशांच्या श्रवणाची करावी, सद्गुरुचरित्र मननाची करावी, नामस्मरण ध्यान याची करावी. चला आता नामस्मरणाला बसूया. ही पण इच्छाच आहे. आता ही वैषयिक इच्छांपेक्षा चांगली इच्छा नाही का? वैषयिक इच्छा देहबुद्धी घट्ट करेल, पण नाम घेण्याची इच्छा आपलं चित्त शुद्ध करण्याकडे आपल्याला घेऊन जाईल. म्हणजे इच्छा ही गोष्ट वापरण्याचं स्वातंत्र्य माणसाकडे आहे. ते त्यानं वापरणं म्हणजे स्वातंत्र्यात राहणं. पण मनात जी इच्छा आली त्या इच्छेपाठोपाठ भरकटत जाणं म्हणजे इच्छेच्या पारतंत्र्यात जाणं. माहीत आहे आपल्या पोटाला बरं नाही, पण इच्छा झाली मिसळ खाल्ली, इच्छा झाली वडा खाल्ला, इच्छा झाली चहा पिला. मनात आलं आणि ते केलं म्हणजे आपण इच्छेच्या अधीन झालो. हे शिष्याकडून अपेक्षित नाही. असंच सर्व षड्रिपूंच्या बाबतीत आहे. तो गुण आपण भगवंताकडे लावणं किंवा भगवत प्राप्तीसाठी वापरणं याचं नाव खरं म्हणजे स्वातंत्र्य आहे. एक सुभाषित पूर्वी निरूपणामध्ये आलंय पहा. काम असावा ईश्वर भजनी, क्रोध असावा इंद्रिय दमनी, ईश्वर तीर्थ प्रसाद ग्रहणी, लोभ अपार असावा, मोह असावा सज्जनांसी, मद असावा दुर्जनासी, मत्सर तो संसारासी असावाची असा की. म्हणजे काय? प्रत्येक षड्रिपू आहे, पण त्याची योग्य जागा असावी असं सुभाषितकार सांगत आहे. ईश्वर तीर्थ प्रसादाच्या ठिकाणी लोभ ठेवावा. गोंदवल्याचा प्रसाद कधी मिळतो असा लोभ असायला हरकत नाही, पण पैशाचा, स्त्रीचा, संपत्तीचा, कीर्तीचा लोभ नको. लोभ ठेवा, पण भगवंताच्या प्रसादाचा ठेवा. गुरुदेव रानडे म्हणायचे की पुष्कळ तास ध्यानाला बसल्यानंतर जी कडकडून भूक लागते त्यानंतर जे अन्नसेवन घडतं तो भगवंताचा प्रसाद आहे. अशा प्रसादाचा मोह ठेवायला काय हरकत आहे? गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात, आपली पात्रता नसताना, योग्यता नसताना जर आपलं कौतुक झालं तर आपल्याला खेद वाटला पाहिजे. हा एक प्रकारचा इंद्रिय दमनाच्या ठिकाणी असलेला क्रोधच आहे. इंद्रिय धावतं म्हणजे काय? अंतर्मुख होत नाही म्हणजे काय? झालंच पाहिजे अशा पद्धतीचा क्रोध इंद्रिय दमनाच्या ठिकाणी असायला हरकत नाही. स्वामी विवेकानंदांचं चरित्र पाहावं की त्यांनी इंद्रिय दमन किती प्रखरतेनं केलं.
अर्थात ते फार टोकाचं उदाहरण झालं, पण निदान आपण जेव्हा बहिर्मुख आहोत तेव्हा पश्चात्ताप होणं हा सुद्धा इंद्रिय दमनाबद्दलचा क्रोधच आहे. तो पश्चात्ताप तरी निदान व्हावा अशी शिष्याकडून अपेक्षा आहे. हा झालेला पश्चात्ताप हे दर्शवतो की आपण अंतर्मुख आहोत आणि आपली इंद्रिये त्यांच्या ठिकाणी असलेले विकार मालकीनं भोगत आहोत. आणि हे शिष्याकडे असलेलं स्वातंत्र्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात, शिष्य असावा स्वतंत्र. पण ही स्वतंत्रता त्याच्या आतील झाली, त्याच्यापुरता हा विषय झाला. पण तो काही जंगलात एकटा राहणारा प्राणी नाही. शिष्यसुद्धा झाला तरी तो मनुष्यच आहे आणि तोही समाजातच आहे. त्यामुळे समर्थांनी पुढचं जगमित्र हे लक्षण सांगितलं की त्यानं कसं असावं, तर जगमित्र असावं. त्याला खरं म्हणजे शत्रू कुणी असू नये आणि सर्वांना तो आपल्या जवळचा वाटावा. गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात की असा मनुष्य मला प्रिय आहे, ज्याचं सगळ्यांवरती आणि सगळ्यांचं ज्याच्यावरती प्रेम आहे. असं घडणं खरं कठीण आहे. हे घडण्यासाठी आपण आधी चित्तानं शुद्ध असावं लागतं. प्रत्येकाच्या बाबतीत आपण मनामध्ये काहीतरी ग्रह ठेवलेले असतात, काहीतरी मते ठेवलेली असतात की ही व्यक्ती अशीच आहे, ती व्यक्ती तशीच आहे. हे आपण आपल्याला आलेल्या अनुभवांवरून कधी ठरवलेलं असतं, तर कधी आपल्याच विचारांनी ते ठरत गेलेलं असतं. प्रत्यक्षात ती व्यक्ती तशी असेलच असं नाही. पण परमार्थ करणाऱ्यानं जर प्रत्येकाच्या बाबतीत शुद्ध दृष्टी ठेवली तर त्याचे अनेक गैरसमज गळून पडतात. त्याच्या हे लक्षात येतं की अरे, आपण उगाच या व्यक्तीबद्दल नको तो विचार करत होतो. खरं म्हणजे ही व्यक्ती चांगली आहे, तिच्यातही भगवंताचं प्रेम आहे. आणि असं जाणवू लागलं की आपलं वर्तनसुद्धा प्रेममय होतं. दुसऱ्याशी आपण प्रेमानं वागलं की समोरचाही आपल्याशी प्रेमानं वागतो आणि मग हळूहळू प्रेमसंबंध दृढ होतो. मग जसे ते आपल्याला जवळचे वाटतात तसेच आपणही त्यांना जवळचे वाटायला लागतो. प्रेम हा देण्या-घेण्याचा व्यवहार आहे एक प्रकारचा. आपण तुसडेपणानं वागलो तर समोरचा प्रेमानं कसा वागणार? म्हणून समर्थ जगमित्र हे शिष्याचे लक्षण सांगतायत. असं पहा, शिष्यत्व तरी का घेतलं आहे? आत्मप्रचिती यावी म्हणून. आणि आत्मप्रचिती म्हणजे काय? आपल्या आत्मस्वरूपाची ओळख होणं. आणि आत्मस्वरूप कसं आहे? अर्थातच प्रेममय आहे. तर प्रेमाच्या गावाकडं जायचा प्रवास प्रेममय नको का असायला? मग व्यक्ती जर शिष्य आहे तर ती प्रेमळ जगमित्र नको का असायला? अर्थातच हे लक्षण म्हणून समर्थांनी सांगितलं की तुम्ही भगवंताच्या वाटेवरती आहात तर दुसऱ्याचा मित्र होण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याबद्दल प्रेम चित्तामध्ये बाळगण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांना प्रेम द्या आणि स्वतःही प्रेम मिळवा. मित्र बना आणि जगाचे मित्र व्हा. इतका सुंदर उपदेश समर्थांनी इथं केला. यामुळे बरेच फायदे शिष्याचे होतात बरं का. चित्ताला येणारी व्यग्रता पुष्कळदा आपल्या बिघडलेल्या संबंधातून आलेली असते, ती नाहीशी होते. आपलं मन प्रसन्न राहतं. आपल्या प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये, अडीनडीला आपल्याला लोकांची मदत मिळते. इतकंच नाही तर आपल्याकडूनही दुसऱ्यांची मदत घडल्यानं आपलं चित्त शुद्ध व्हायला मदत होते. एकूणच जगमित्र असणं हे साधनेसाठीही पूरक ठरतं आणि एक मनुष्य म्हणूनही. आणि अशी व्यक्ती शिष्य होण्यासाठी पात्र आहे हे समर्थांना सांगायचं आहे. समर्थ पुढे म्हणतात, शिष्य असावा सत्पात्र, सर्व गुणे. जे प्राप्त करायला निघालेला आहे त्याची पात्रता त्याच्यामध्ये असावी, ही साधी सरळ अपेक्षा समर्थांनी व्यक्त केली. कॉलेजमध्ये पण पहा किंवा शाळेत पण पहा, तोंड वर करून गेलं आणि ॲडमिशन मिळाली असं होतं का? प्रत्येक अभ्यासक्रमाच्या पात्रता आहेत.
अमुक अमुक गुण असतील तर तुम्हाला प्रवेश मिळेल. काही ठिकाणी तर तुम्हाला गुण कितीही असोत, आमची स्वतंत्र परीक्षा आहे, त्यामध्ये जर तुम्ही अपेक्षित गुणांनी पास झाला तर तुम्हाला आम्ही प्रवेश देऊ, असं चित्र आहे की नाही समाजात? हे कशामुळे? पात्रतेच्या निकषामुळे. अहो, ज्याला चव कळत नाही, रंग डोळ्याला दिसत नाही, स्पर्श कळत नाही, अशी व्यक्ती स्वयंपाक कसा शिकणार? स्वयंपाक शिकण्यासाठी सुद्धा त्या व्यक्तीला तसं पात्र असावं लागतं. जे शिकवलेलं आहे ते समजत आहे ही किमान अपेक्षा तरी गुरुची असणारच ना. म्हणून समर्थ म्हणतायत की शिष्य व्हायचा असेल तर त्यानं सत्पात्र असावं. इथे सुद्धा पात्रतेच्या आधी सत असा शब्द आहे पहा. नुसतं पात्र नाही, सत्पात्र. म्हणजेच भगवंताच्याकडं जे गुण आपल्याला घेऊन जातात त्या गुणांच्या अभ्यासात असलेली ती व्यक्ती असावी, तर ती शिष्य होऊ शकते. भगवत भक्तीची आवड असलेली, कथा, निरूपण, प्रवचन याची आवड असलेली, एखादी गोष्ट नियमिततेनं करणारी, तशी सवय अंगी असलेली अशी व्यक्ती असावी. ही सत्पात्र व्यक्ती झाली. आता कुणी म्हणेल, अहो वाल्या कोळी कुठे सत्पात्र होता? त्यालाही उपदेश केला गेला आणि नंतर वाल्मिकी ऋषी झालीच की. पण ही उदाहरणे अत्यंत दुर्मिळ असतात. तो जीव सद्गुरूंनी निवडलेला असतो आणि सद्गुरू कृपेनं त्याचा उद्धार होतो. अर्थात त्या जीवानंही साधना केल्यानंतरच उद्धार घडतो. म्हणजे एकूण काय, साधना चुकत नाही आणि सत्पात्र होणंही चुकत नाही. वाल्या कोळ्याला जरी उपदेश केला गेला तरी उपदेशानंतर तो पात्र झाला आणि साधना करूनच वाल्मिकी ऋषी झाले. त्यामुळं पात्रता असणं हे एक लक्षण समर्थांनी इथं सांगितलं आहे. ते आपण सर्वसमावेशकतेनं घ्यावं. काही दुर्मिळ उदाहरणे जी इतिहासात झालेली आहेत त्यांचा तर्क मांडून पात्रतेचा निकष खोडून काढता येत नाही. काही जण अलौकिक गुणवत्तेचे असतात. वयाच्या 4-5व्या वर्षीच असा काही तबला वाजवतात की 30-30, 40-40 वर्ष तबला शिकणारी व्यक्तीसुद्धा अवाक होऊन जाते. आता संगीत शिक्षणातील पात्रतेचे निकष त्या 5 वर्षाच्या लेकराला लावता येतील का? पण संगीत शिक्षणामध्ये पात्रतेचे निकष आहेत, ही पण वस्तुस्थिती आहे. गुरुजींनी सूर सांगितल्यानंतर सूर निदान कळावा ही तरी अपेक्षा आहे. तोच जर कळत नसेल तर शिक्षण कठीण आहे. म्हणून बरेच शिक्षक पात्रता नसल्याशिवाय शिकवतही नाहीत. हे जसं व्यावहारिक ज्ञानाच्या बाबतीत आहे तसंच परमार्थातही आहे. म्हणून समर्थ म्हणतात, शिष्य असावा सत्पात्र. किमान त्याच्याकडे अंतर्मुखतेबाबत जिज्ञासा असावी, अंतर्मुखतेची आवड असावी. शांत बसायला ध्यान धारणा, नामस्मरण, पूजा अर्चा या करण्यात त्याला समाधान मिळतंय इतकी तरी त्याची तयारी असावी. अगदीच देवी देवतांचा जो द्वेष करतो, नास्तिक आहे, आस्तिकांचा अनादर करतो, साधू पुरुषांचा अनादर करतो, धर्मद्वेष्टा आहे, अशी व्यक्ती ती नसावी असं समर्थांना सांगायचं आहे. या सत्पात्रतेच्या निकषांमध्ये अनेक गोष्टी येतील. परोपकारी असणारी, प्रेममय अंतःकरण असणारी, मनानं हळवं असणारी, भाविक भक्तिपूर्ण मनाची असलेली अशी ती व्यक्ती असावी. शेतकरी जसा बी पेरण्याच्या आधी जमिनीचा कस तपासतो तशातला हा प्रकार आहे. जमीन जर सुपीक असेल तर त्यात पेरलेलं बी उत्तमपणे उगवून येतं. ऊसाला काळी माती अत्यंत योग्य असते, जी पाणी धरून ठेवते. पण डाळिंब हे असं पीक आहे ज्याला पाणी धरून ठेवणारी जमीन काहीही उपयोगाची नसते. मुरमाड जमिनीमध्ये डाळिंबाचं पीक उत्तम येतं, पण मुरमाड जमिनीमध्ये ऊसाचं पीक येत नाही. आणि काळ्या पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत डाळिंबाचं पीक खराब होतं. हे जसं शेतीमध्ये आहे तसं परमार्थामध्ये आहे. म्हणून पात्रता समर्थ सांगतायत. ती जर पात्रता योग्य असेल
तर तो उत्तम शिष्य म्हणून घडतो आणि नंतर आत्मज्ञानापर्यंत पोचतो. इतका साधा सरळ उपदेश समर्थांना करायचा आहे. लक्षण ही गोष्ट अशी आहे जी पुढे घडणाऱ्या घटनेला सूचित करते आणि लक्षणांमधूनच पुढील घटना घडून जाते. जसं की गरोदर स्त्री असते, तिचं लक्षण दिसून येतं आणि नंतर मुलाचा जन्म होतो. अर्थात ती नैसर्गिक होणारी प्रक्रिया झाली. पण लक्षणांचा जर अभ्यास केला तर इतर वेळी जे घडून येणार नाही तेही घडून येतं. जसं की नियमितता, अभ्यासू वृत्ती, एकाग्रपणा या गोष्टी चांगल्या विद्यार्थ्याची लक्षणे म्हणून आहेत. आता त्या लक्षणांचा जर अभ्यास केला तर चांगला विद्यार्थी घडून येतो. आणि समजा या लक्षणांचा अभ्यास केला नाही तर ती व्यक्ती चांगला विद्यार्थी म्हणून घडणार नाही. हे जसं व्यवहारात आहे तसंच परमार्थातील या लक्षणांचं महत्त्व आहे की विकारांना आपल्या सोयीनं मालक होऊन कसं वापरावं आणि खऱ्या अर्थानं कसं स्वतंत्र असावं, कसं आपण अंतर्बाह्य प्रेममय होऊन जगमित्र व्हावं आणि कशा प्रकारे सत्पात्रतेचा अभ्यास करावा. सत म्हणजे भगवंताकडे जाणाऱ्या गुणांचा अभ्यास करावा. शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र, सर्व गुणे. पुढील लक्षणे आपण आता यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.